हाय, सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज आपण फ्रंट नेकला कटोरी आणि बॅक नेकला बोट नेक अशा पद्धतीचं पेपर कटिंग इथे बघणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्त्वाच्या टिप्स सोबत तुम्हाला मी हे कटिंग दाखवणार आहे। ज्या वेळेस आपल्याला फ्रंट नेकला कटोरी आणि बॅक नेकला बोट नेक घ्यायचा असतो त्यावेळेस आपण कशा पद्धतीने पेपर कटिंग केलं पाहिजे, त्याचबरोबर आपण कोणकोणते चेंजेस केले पाहिजे जेणेकरून आपला ब्लाउज फिटिंगला अगदी परफेक्ट बसेल। पेपर कटिंग करण्यासाठी आपल्याला 9 मापे लागणार आहेत। ती कोणकोणती लागणार आहेत ते तुम्हाला दाखवते। पहिल्यांदा आपल्याला पूर्ण उंची, मागील गळा, पुढील गळा, शोल्डर पट्टी, छाती घेर, कमर घेर, बाही उंची आणि दंड घेर एवढी आपल्याला बेसिक मापे लागणार आहेत पेपर कटिंग करण्यासाठी। आता मी कोणकोणती मेजरमेंट घेतलेली आहेत ते दाखवते। त्याचबरोबर किती इंच शिलाई मार्जिन आपल्याला ऍड करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला अगदी सविस्तर दाखवते। व्यवस्थित बघा। पहिल्यांदा मी पूर्ण उंची घेतलेली आहे 12.5 इंच प्लस 1 इंच घेतलेला आहे शिलाई मार्जिन, किती झालं 13.5 इंच बरोबर। यानंतर मागील गळा 10 इंच घेतलेला आहे, पुढील गळा 6.25 इंच घेतलेला आहे। ओके, मागील गळ्याचं आणि पुढील गळ्याचं माप टाकताना इथे मी शिलाई मार्जिन घेणार नाही, कारण मी गळा मोजताना तिरका गळा मोजलेला आहे, त्यामुळे शिलाई मार्जिन ऍड करण्याची गरज नाही। जर तुम्ही सरळ गळा मोजलेला असेल तर तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे। ओके, आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे माप लागणार आहे ते म्हणजे शोल्डरचं माप। आपल्याला अंगावरून पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे। ओके, आता इथे मी 15 इंच पूर्ण शोल्डर घेतलेला आहे, त्याच्या निम्म केलं किती झालं 7.5 इंच बरोबर। तुम्ही ते 7.5 इंच घेऊ शकता किंवा 7.25 इंच सुद्धा घेऊ शकता। तुम्ही पाव ते अर्धा इंच कमी केलं तरी सुद्धा चालेल। यानंतर शोल्डर पट्टीचं माप मी 3 इंच घेतलेलं आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, किती झालं 3.5 इंच बरोबर। तर 3.5 इंच आपण शोल्डर पट्टीचं माप टाकणार आहोत। यानंतर छाती घेर घेतलेला आहे 32 इंच। 32 इंचामध्ये आपल्याला 1 इंच लूजिंग द्यायचं आहे, म्हणजे आपला छाती घेर कितीचा होणार आहे 33 इंचाचा बरोबर। जेवढा पण तुम्ही छाती घेर घेतलेला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंचाचं लूजिंग द्यायचं आहे। ओके, आता इथे मी 32 इंच छाती घेर घेतलेला आहे प्लस 1 इंच मी लूजिंग देणार आहे, म्हणजेच आपण 33 छाती घेरानुसार आता कटिंग करणार आहोत। तर आता बघा 33चा चौथा भाग येतो 8.25 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण घेणार आहोत, तर किती होणार आहे 9.25 इंच बरोबर। आता कमर घेराचं माप आपल्याला टाकायचं आहे। कमर घेर आहे 28 इंच। 28चा चौथा भाग येतो 7 इंच, 7 चौक 28 प्लस 2.5 इंच शिलाई मार्जिन। ओके, 7 प्लस 2.5 इंच किती होतात 9.5 इंच। त्यानंतर बाहीची उंची आपण इथे 9 इंच घेतलेली आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत। 9 इंच प्लस अर्धा इंच किती होतात 9.5 इंच। यानंतर दंड घेराचं माप आपण घेतलेलं आहे 5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, किती होतात 6.5 इंच। तर बघा एवढी आपल्याला बेसिक मापे इथे लागणार आहेत। तुम्हाला मी कोणकोणती मापे इथे घेतलेली आहेत, त्याचबरोबर कोणत्या मापामध्ये किती इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला अगदी सविस्तर दाखवलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याच मापानुसार संपूर्ण पेपर कटिंग दाखवणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण ब्लाउजची शिलाई सुद्धा दाखवणार आहे। ब्लाउज अगदी परफेक्ट फिटिंगला बसतो या कटिंगनुसार। तुम्ही अगदी डोळे झाकून या पद्धतीने पेपर कटिंग करू शकता, परफेक्टच तुमचा ब्लाउज येणार आहे। आता आपण मापे टाकायला सुरुवात करूया। तर बघा पहिल्यांदा इथे पूर्ण उंची आपण घेतलेली आहे 12.5 इंच प्लस आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि 13.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। ओके, तर बघा 13.5 इंचावरती पूर्ण उंची टाकलेली आहे। आता छातीची घेरी टाकून घेणार आहे। आपण छाती घेर घेतलेला आहे 32 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच लूजिंग घेतलेला आहे, तर आपला छाती घेर किती झाला 33 इंच बरोबर। 33चा चौथा भाग येतो 8.25 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, तर किती होतं 9.25 इंच। तर 9.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून घेत आहे। आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप। इथे मी शोल्डर घेतलेला आहे 15 इंच। 15च्या निम्म केलं की ते आलं 7.5 इंच बरोबर। इथे मी 7.5 इंच घेऊ शकते किंवा 7.25 इंच सुद्धा घेऊ शकते। ओके, तर इथे मी 7.25 इंच घेतलेला आहे आणि तेवढंच माप आपल्याला मुंडाखोलीचं टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 7.25 इंचावरती मुंडाखोली टाकलेली आहे। लक्षात राहू द्या जेवढं आपण शोल्डरचं माप टाकलेलं आहे तेवढंच आपल्याला मुंडाखोलीचं माप इथे टाकून घ्यायचं आहे। ओके, तर बघा इथे मी मुंडाखोलीचं माप टाकून सरळ मुंडाखोलीची लाईन आखून घेतली। त्यानंतर छाती घेराची लाईन सुद्धा मी सरळ आखून घेतलेली आहे। आता आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर पट्टी आपण 3 इंच घेतलेली आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, तर किती होतं 3.5 इंच। तर 3.5 इंचावरती शोल्डर पट्टीचं माप टाकलेलं आहे। त्याचबरोबर तिथूनच क्रॉसमध्ये मी पुढील गळ्याची उंची टाकलेली आहे 6.25 इंच आणि जेवढी वरती आपली रुंदी आलेली आहे तेवढीच मी खाली टाकून या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे। ओके, आणि मग आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला पुढील गळा जो आहे तो ॲटलिस्ट 6 इंचच्या पुढे घ्यावा लागेल, त्यावेळेसच तुम्हाला कटोरीचा शेप अगदी परफेक्ट देता येईल आणि आपला ब्लाउज सुद्धा फिटिंगला अगदी परफेक्ट बसेल।
तर बघा सेंटरमधून मी 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि गळ्याला या पद्धतीने राऊंड शेप देऊन घेतलेला आहे। बऱ्याच मैत्रिणींची एक कमेंट होती की ताई गळा पुढचा पसरट होतो का किंवा जास्त रुंद होतो का? तर अजिबात गळा पसरट होत नाही किंवा रुंद होत नाही। अगदी सुंदर आणि कम्फर्टेबल आपल्याला ब्लाउज बसतो आणि गळा सुद्धा खूप सुंदर फिटिंगला बसतो। त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका। तुम्ही ज्यावेळेस ब्लाउज शिवून बघाल त्यावेळेस तुमच्या नक्कीच लक्षात येईल। आता यानंतर पुढील मुंड्याचा शेप देण्यासाठी इथून बघा मी अर्ध्या इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप देऊन घेत आहे। नॉर्मली आपण पावणे 1 इंचावरती पुढील मुंड्याचा शेप देऊन घेत असतो, पण आपण इथे फ्रंट नेकला कटोरी आणि बॅक नेकला बोटनेक घेतलेला आहे, सो त्यामुळे आपण पुढील मुंड्याचा शेप अर्ध्या इंचावरती देऊन घेणार आहोत। ओके, तर बघा इथे मी शेप देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथून 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि खाली सुद्धा आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे। बऱ्याच मैत्रिणींची कमेंट आहे की तुम्ही हे 1 इंच का घेता? तर बघा हे जे 1 इंच मी घेतलेलं आहे ते शिलाई मार्जिन आहे। तुम्ही म्हणाल की आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन छाती घेरामध्ये घेतलेला आहे आणि कमर घेरामध्ये 2.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। हो बरोबर आहे, पण आपण जे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते शिलाई मार्जिन आपल्याला हुकलूक पट्टीसाठी टक्स टाकण्यासाठी जात असतं, पण हे जे 1 इंच जे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते आपलं फक्त फिटिंगसाठी असतं। सो त्यामुळे मी इथे 1 इंच शिलाई मार्जिन घेते आणि 1 इंच शिलाई मार्जिन सोडून बाकीची मापे टाकते, त्यामुळे आपला ब्लाउज अगदी परफेक्टच फिटिंगला बसतो। तर बघा 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन मी पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे। यानंतर योगपट्टीची मापे टाकण्यासाठी इथे मी दोन्ही साईडला 2.5 इंचाचं मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन आखून घेतली आणि इथून वरती 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। ओके, आता इथून बघा आपल्याला छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचा आहे। छाती घेरा आहे 33 इंच, 33चा 10वा भाग येतो 3.25 इंच प्लस पाव ते अर्धा इंच इथे घेऊन या पद्धतीने योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा मग या पद्धतीने मी योगपट्टीचा शेप देऊन घेतलेला आहे। आता आपण छाती घेराचं माप टाकलेलं आहे, पण कमर घेराचं माप आपण टाकलेलं नाही, कारण छाती घेरामध्ये आणि कमर घेरामध्ये फक्त पाव इंचचा फरक येतोय, त्यामुळे इथे मी छाती घेर आणि कमर घेर सेम टाकलेला आहे। पण तुमचं कन्फ्युजन होऊ नये सो त्यामुळे इथे मी कमर घेरामध्ये पाव इंच कमी करते। आता आपल्याला 1 इंच आतमध्ये घेऊन शिलाई मार्जिनची लाईन सुद्धा पाव इंच आतमध्ये घ्यावी लागेल। सो इथे मी 1 इंचावरती मार्किंग केलं आणि या पद्धतीने ही सुद्धा लाईन आखून घेतलेली आहे। कोणतेही कन्फ्युजन होऊ देऊ नका, फक्त आपण कमर घेरामधलं पाव इंच मार्जिन कमी केलेलं आहे। ओके, आता आपल्याला कटोरीची मापे टाकायची आहेत। तर आपल्याला पहिल्यांदा कटोरीच्या साइड पार्टचं मार्किंग करायचं आहे 2.5 इंचावरती। ओके, आणि बघा आपल्याला इथून सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि इथून बघा या पद्धतीने आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीने इथे मी कटोरीचा शेप देऊन घेतलेला आहे। तर बघा आपली पुढील भागाची संपूर्ण मापे टाकून झालेली आहेत। आपण फ्रंट नेकला कटोरी घेतलेला आहे, आता बॅक नेकला आपण बोटनेक घेणार आहोत। पहिल्यांदा आपण हे कटिंग करून घेऊया। बॅक नेकची मापे टाकण्यासाठी जसं आपण फ्रंट नेकला छातीची घडी आणि ब्लाउजची पूर्ण उंची टाकून घेतली, सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी या पेपरवरती छातीची घडी आणि ब्लाउजची पूर्ण उंची टाकून घेतलेली आहे। आता आपण बॅक नेकची मापे टाकून घेऊया। तर बघा आपण फ्रंट नेकला शोल्डर 7.25 इंच घेतलेला आहे, इथे सुद्धा मी 7.25 इंच शोल्डर घेतलेला आहे। तेवढंच मुंडा खोलीचं माप आपल्याला टाकायचं आहे 7.25 इंच आणि इथे सुद्धा 7.25 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। आणि बघा मग या पद्धतीने छाती घेराची आणि मुंडा खोलीची लाईन मी आखून घेत आहे। आता यानंतर आपण कमर घेराचं माप टाकून घेऊया। कमर घेराचा चौथा भाग म्हणजेच 28चा चौथा भाग येतो 7 इंच प्लस 2.5 इंच शिलाई मार्जिन। छाती घेराचा आणि कमर घेराचा पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे। यानंतर बघा इथून 1 इंच शिलाई मार्जिन आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला वरती आणि खाली, आणि इथे सुद्धा पट्टीने या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे। ओके, आता इथून आपल्याला 1 इंचावरती मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आहे आणि मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा इथे मी मागील मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे। तर शोल्डर पट्टी आपण 3 इंच घेतलेली आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, तर इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। तिथूनच खाली आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। बोटनेकचा शेप देण्यासाठी आपल्याला 2 बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत। इथे मी पहिला बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि बघा इथे सेंटरमधून 1 इंचावरती मार्किंग करून राऊंड शेप देऊन घेणार आहे।
तर बघा आपला पहिला बॉक्स इथे तयार झालेला आहे। आता बघा दोन्ही शेपच्या मध्ये तुम्हाला किती अंतर हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे मार्किंग करू शकता। इथे मी 1.5 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे आणि सरळ पट्टीने लाईन आखून घेतली। आता बघा तुम्हाला गळा किती रुंद हवा आहे त्यानुसार तुम्हाला इथे मार्किंग करायचं आहे। इथे मी 4.5 इंचावरती मार्किंग करणार आहे। ओके, आता आपल्याला मागील गळ्याची उंची इथे टाकायची आहे। तर बघा इथून मी मागील गळ्याची उंची 10 इंचावरती टाकणार आहे आणि इथून 4.5 इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घेणार आहे। तर बघा या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतला। आता ही जी लाईन आहे त्या लाईनीचा मध्य आपल्याला इथे काढायचा आहे। तर मध्यावरती बघा टेप फोल्ड करून खूण करून घेतली आणि हे 2 पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। ओके, आता हे 2 पॉइंट जोडल्यानंतर आपल्याला बघा इथून अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथून सुद्धा आपल्याला अर्धा इंच मार्किंग करायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला कर्व देऊन घ्यायचे आहेत, म्हणजेच गोलाकार शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने आपला इथे सुंदर असं शेप तयार झालेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप इथे देऊ शकता। तुम्हाला जर परफेक्ट बोटनेकचे शेप देता येत नसतील तर आपल्या चॅनलवरती खूप सारे बोटनेक डिझाईनचे व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत, ते बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट शेप देता येतील। आता आपण टक्सचं मार्किंग करून घेऊया। तर बघा 1 इंच सोडून टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घेतली। तिथून वरती टक्सची उंची टाकून घेतली आणि दोन्ही साईडला अर्धा इंचाचे टक्स टाकलेले आहेत। ओके, आणि या पद्धतीने आपला बॅकनेक सुद्धा तयार झालेला आहे। तर बघा आपण बॅकनेकची आणि फ्रंट नेकची मापे टाकून घेतलेली आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 1/2 इंच शोल्डर डाऊन करायचं आहे। तुम्ही इथे केलं तरी चालेल किंवा तुम्ही ब्लाउज शिवताना 1/2 इंच शोल्डर डाऊन केलं तरी सुद्धा चालेल। इथे मी गळ्याच्या साईडला 1/2 इंच शोल्डर डाऊन करून घेतलेला आहे। तर बघा या पद्धतीने आपली बॅकनेकची सर्व मापे टाकून झालेली आहेत। आता आपण कटिंग करून घेऊया। इथे मी फक्त एक्स्ट्रा पेपर जो आहे तो कटिंग करून घेणार आहे। ओके, गळ्याचा शेप इथे मी कटिंग करणार नाही कारण मी हा बॅकनेक डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून घेणार आहे। आता आपण फ्रंट नेक कटिंग करून घेऊया। तर बघा आपण इथे 1/2 इंच शोल्डर डाऊन केलेलं नाही, तर इथे मी 1/2 इंच शोल्डर डाऊन करून घेते कारण आपण बॅकनेकला 1/2 इंच शोल्डर डाऊन करून घेतलेला आहे, सो त्यामुळे। ओके, तर बघा इथे मी 1/2 इंच शोल्डर डाऊन करून घेतलेला आहे। तर बघा या पद्धतीने मी पुढील गळा कट करून घेतलेला आहे। आता आपण योकपट्टी सेपरेट करून घेऊया। त्याचबरोबर आपण कटोरी सुद्धा कट करून घेऊया। आता आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण कटोरीचा साइड पार्ट अस्तरवरती ठेवू त्यावेळेस आपल्याला फक्त कटोरीचा साइड पार्ट बघा इथून इथपर्यंत 1/2 ते अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे। बाकी कोणताही पार्ट आपल्याला अस्तरवरती वाढवायचा नाही, फक्त आपल्याला कटोरीचा साइड पार्ट अस्तरवरती वाढवून घ्यायचा आहे। ओके, आता आपण बाहीची मापे टाकून घेऊया। तर बाहीची मापे टाकण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे। बंद बाजू माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू समोर आहे। ओके, आता पहिल्यांदा आपण बाहीची उंची टाकून घेऊया। तर बाहीची उंची आपली 9 इंच आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, तर आपण 9.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया। तर बघा बंद बाजूकडून मी 9.5 इंचावरती बाहीची उंची टाकलेली आहे। ह्या साईडला सुद्धा 9.5 इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ नाखून घेत आहे। आता आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे। तर बघा बाहीची घडी टाकण्याचा सोपा फॉर्म्युला तुम्हाला सांगते। आपण छाती घेराचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं, बरोबर। छाती घेर आहे 33 इंच, 33चा चौथा भाग येतो 8.25 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, किती आलं 9.25 इंच। 9.25 इंचातून अर्धा इंच मायनस करायचं आहे, किती होतं 9.25 इंच। तर 9.25 इंचावरती आपण इथे बाहीची घडी टाकून घेणार आहोत। तुम्ही 1/2 ते अर्धा इंच कमी केलं तरी सुद्धा चालेल कारण आपलं मुंडाखोलीचं माप हे जास्त आहे त्यामुळे। ओके, आणि बघा मग इथे मी बॉक्स तयार करून घेतला। आता आपल्याला कॅफ हाईटचं मार्किंग करायचं आहे। तर बघा आपण छाती घेर घेतलेला आहे 33 इंच, 33चा चौथा भाग येतो 8.25 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, किती होतं 9.10 इंच। तर बघा टेप आपल्याला या पद्धतीने तिरका ठेवायचा आहे आणि जिथे 9.10 इंच येत आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे। ओके, आता हे अंतर किती आलं 3 इंच। कॅफ हाईट तुम्ही 3 इंच घेतली किंवा 3.25 इंच घेतली तरी सुद्धा चालेल। तर बघा इथे मी 3.25 इंचावरती कॅफ हाईट टाकून घेणार आहे आणि ह्या साईडला सुद्धा 3.25 इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ नाखून घेणार आहे। कॅफ हाईटचं मार्किंग केल्यानंतर आपल्याला बघा इथून 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथून सुद्धा आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। आणि बघा मग आपल्याला हे 2 पॉइंट जोडायचे आहेत। ओके, आता इथून आपल्याला
1 इंच सोडून टेप सरळ ठेवायचा आहे आणि टेप फोल्ड करून मध्यवर्ती खूण करून घ्यायची आहे। तिथून वरती पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि ह्या लाईनीचे 3 समान भाग करायचे आहेत। तीनही भाग समान आले पाहिजेत या पद्धतीने भाग करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने बघा मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत। तर बघा मग या पद्धतीने मी दोन्ही मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत। आता आपण कटिंग करून घेऊया। तर बघा या पद्धतीने बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण कटोरी वाढवून घेणार आहोत। कटोरी वाढवण्यासाठी इथे मी बेसिक कटोरी घेतलेली आहे आणि एक पेपर घेतलेला आहे। पेपरवरती आपल्याला कटोरी आहे तशी आखून घ्यायची आहे। तर बघा कटोरी आहे तशी आखून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथून बघा कटोरी आपल्याला 5 इंच वाढवून घ्यायची आहे। जसं की मी तुम्हाला सांगितलं कटोरीचा साइड पार्ट आपल्याला अस्तरवरती वाढवायचा आहे, त्याचप्रमाणे आपल्याला कटोरी सुद्धा या पद्धतीने 5 इंच वाढवून घ्यायची आहे। ओके, इथून बघा आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि हे 2 पॉइंट सुद्धा आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। इथे मी चेक केलं आपलं बरोबर 1.25 इंच आहे का आणि हे 2 पॉइंट जोडून घेतले बरोबर। आता बघा ही जी लाईन आहे त्या लाईनीचा मध्य आपल्याला इथे काढायचा आहे। तर टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून या पद्धतीने मध्यावरती खूण करून घ्यायची आहे। तिथून खाली पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि आपण जे 1.25 इंच घेतलेले आहे तेच मार्किंग इथे सुद्धा घेऊन या पद्धतीने आपल्याला 5 इंच खाली घ्यायचं आहे आणि हे 2 पॉइंट जोडून घ्यायचे आहेत। ओके, तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे कटोरी वाढवून घेतलेली आहे। कटोरी वाढवण्याची माझी पद्धत खूप सोपी आहे, नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा समजेल अशी ही पद्धत आहे। या पद्धतीने सुद्धा कटोरी अगदी परफेक्ट फिटिंगला बसते, अजिबात चपटी वगैरे होत नाही। तर बघा मग इथे मी कटोरीचं कटिंग करून घेतलेलं आहे। आता लक्षात घ्या कटोरीच्या साइड पार्ट पेक्षा आपली कटोरी जी आहे ती अर्धा इंच जास्त आलेली आहे आणि ती यायलाच हवी, त्यावेळेसच तुमची कटोरी ही अगदी परफेक्ट फिटिंगला बसते, कटोरी अजिबात चपटी होत नाही। ओके, तर बघा या पद्धतीने आपण संपूर्ण पेपर कटिंग इथे बघितलेलं आहे। आपण फ्रंट नेकला कटोरी आणि बॅक नेकला बोटनेक घेतलेला आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी संपूर्ण पेपर कटिंग दाखवलेलं आहे। आता हेच पेपर कटिंग ठेवून मी अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग करून घेणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण शिलाईचा व्हिडिओ शेअर करणार आहे। जसं तुम्ही हे संपूर्ण पेपर कटिंग बघितलेलं आहे तसंच तुम्हाला पुढचा शिलाईचा व्हिडिओ सुद्धा बघायचा आहे। तुम्हाला आजचा हा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्स फॉर वॉचिंग।